चला सर्व विद्यार्थ्यांना जय शिवराय, जय भीम, जय बिरसा, जय जवाहर। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपल्या अंकगणितीय स्टडीचा दुसरा आपला व्हिडिओ आहे। या व्हिडिओद्वारे आपण आज बघणार आहोत आपण की पदावली म्हणजे सरळ रूप कसं द्यायचं बघा, अगदी सिंपल ट्रिक्सने कशा प्रकारे सोडवायची। त्याच्यामुळे चला मित्रांनो डायरेक्टली आपण व्हिडिओला सुरुवात करतोय। बघा काय दिले बघा, आता कंचे भागू देव, कंचनाला पण कोण घाबरत नाही, आता जुनं झालंय बघा आता। आणि गणितामध्ये जरी आपल्याला पदावली आली तरी याला पण कोण घाबरत नाही, लक्षात ठेवा। सिंपल ट्रिक्स आहे, त्याचा उपयोग करायचा, अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही अशा प्रकारचं गणित सोडू शकता। चला मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आता आपण डायरेक्टली सुरुवात करतोय। बघा मित्रांनो, व्हिडिओ स्किप अजिबात करायचा नाही, प्रत्येक स्टेप प्रत्येक पायरी एकदम व्यवस्थित सोप्या भाषेमध्ये समजून सांगते। बघा मित्रांनो, सुरुवातीला कंस काय, गुणाकार कसा करायचा काय ते समजून घ्या। बघा मित्रांनो, आता बघा आपण दिले बॉडमास मध्ये म्हणजेच काय, कंचे भागू देव, प्रत्येक शब्दाचा प्रत्येक अर्थ समजून घ्या काय तो। बघा आता सुरुवातीला जर सरळ रूप देताना, पदावली देताना त्याच्यामध्ये बघा कुठल्या गोष्टी पहिल्यांदा करायच्या असतात, कुठल्या गोष्टी सोडवायच्या असतात हे समजून घेणं गरजेचं आहे। बघा मित्रांनो, सुरुवातीला लक्षात घ्या का आता बी म्हणजेच काय, तर बी म्हणजे काय असतो, ब्रॅकेट। बी म्हणजे काय असतो, ब्रॅकेट असतो आणि ब्रॅकेटला काय म्हणतात, कंस। बरोबर आहे, ब्रॅकेट म्हणजे काय, कंस असतो। त्याच्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम काय सॉल्व्ह करायचं आहे, कंस सॉल्व्ह करायला लागतो, म्हणजेच काय, कंस। बघा नंतर त्यानंतर ओ, बरोबर आहे, ब्रॅकेट ऑफ। बघा मग ओ म्हणजेच काय, ऑफ आणि चे, बरोबर आहे। चे म्हणजेच काय, नेहमी लक्षात ठेवा का गणितामध्ये चे आला तर त्याचा अर्थ असा होतो का, गुणाकार। काय होतो, गुणाकार, म्हणून चे म्हणजे काय, गुणाकार। बघा कंचे काय, कंसातील, बघा कंस सॉल्व्ह करायचा आणि कंसामधला गुणाकार। त्यानंतर बघा नंतर डी, डी म्हणजे काय, भा। बघा डी म्हणजेच काय, का डिव्हिजन, डी म्हणजेच काय, डिव्हिजन म्हणजेच काय, भागाकार, म्हणून भा। आणि भा म्हणजेच काय, आपल्याला असतो भागाकार सॉल्व्ह करत असतो। बघा म्हणजेच काय, सुरुवातीला कंस सॉल्व्ह करा, जे असेल त्याचा वाला म्हणजे त्याचा गुणाकार करा आणि कंसामध्ये काय काय, सुरुवातीला भागाकार सॉल्व्ह करायचा। नंतर बघा मित्रांनो, यम, यम म्हणजेच काय, मल्टिप्लिकेशन। यम म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन, आणि यम म्हणजेच काय असतो, तर मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय, गुणाकार। बघा काय असतो, गुणाकार, म्हणून सुरुवातीला आपल्या याच्यानंतर भागाकारानंतर काय सॉल्व्ह करायचा, गु म्हणजेच काय, मल्टिप्लिकेशन, आणि मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय, गुणाकार। बघा त्यानंतर मित्रांनो बघा पुढे ए, ए म्हणजे काय, ऍडिशन। ए म्हणजे काय, ऍडिशन, आणि ऍडिशनलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, तर बेरीज असे म्हणतो। काय बोलतो, बेरीज, म्हणून बेरीज अधिकचं चिन्ह। त्यानंतर बघा शेवटी यस, यस म्हणजेच काय, सबट्रॅक्शन। यस म्हणजे काय, सबट्रॅक्शन, आणि सबट्रॅक्शन म्हणजेच काय असतं, व, व म्हणजेच काय, वजाबाकी। बघा व म्हणजे काय, वजाबाकी। तर मित्रांनो लक्षात घ्या, सरळ रूप देताना, पदावली सोडवताना तुम्हाला बॉडमासचा नियम हा आपल्याला उपयोग करायला लागतो। तर बॉडमास बी म्हणजे काय, ब्रॅकेट म्हणजे काय, कंचे भागू बेव, बरोबर आहे, कंचे भागू बे, कंस, गुणाकार, भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी। या ट्रिक्स आहे मित्रांनो, समजून घ्या। याचा उपयोग करून आपण डायरेक्टली अशा प्रकारचं कुठल्याही उदाहरण अगदी सिंपल ट्रिक्सद्वारे कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करू शकतो। बघा बघा मित्रांनो, बॉडमासचा नियम आपला तुम्हाला आता समजला असेल। पुन्हा एकदा सांगतो का सुरुवातीला तुम्हाला कंस सॉल्व्ह करायचे, कंस नंतर तुम्हाला गुणाकार घ्यायचे, त्याच्यामधला दोन कंस असेल त्याच्यातला गुणाकार असतो, त्यानंतर कंसामध्ये तुम्हाला भागाकार, नंतर गुणाकार, त्यानंतर बेरीज आणि शेवटी आली वजाबाकी। या 6 गोष्टी लक्षात ठेवा। 6 गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला 100% यामध्ये पूर्ण पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात। चला मित्रांनो, आता डायरेक्टली आपण पहिल्या उदाहरणाला सुरुवात करतोय। बघा मित्रांनो, पहिलं उदाहरण आपल्याकडे दिलेले, यामध्ये बघा तर -8 अधिक 13 अधिक 18 वजा 35 बरोबर किती। बघा मित्रांनो, आता यामध्ये आपल्याला कंस दिसतोय का, कंस नाहीये, बरोबर आहे। गुणाकार दिसतोय का, नाहीये। भागाकार दिसतोय का, आपल्याला नाहीये। तर आपल्याला दिसतंय बेरीज आणि वजाबाकी, फक्त दिसते बेरीज आणि वजाबाकी। तर मित्रांनो लक्षात घ्या, ज्या उदाहरणामध्ये फक्त बेरीज आणि वजाबाकी असेल त्यामध्ये तुम्ही काय करू शकतात, बघा एकतर तुम्ही डावीकडून उजवीकडे जा, डावीकडून उजवीकडे सॉल्व्ह करत जा, किंवा उजवीकडून डावीकडे या, किंवा याच्यामध्ये दोन दोन संख्यांचा गट तयार करा, त्याच्यामध्ये कुठल्या ऍडिशन सबट्रॅक्शन कुठली क्रिया होते ती बघा आणि तुम्ही डायरेक्टली उदाहरणाला सोडून घ्या। 3 प्रकारे याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही पद्धतीने सॉल्व्ह करू शकता। बघा समजा मी डावीकडून उजवीकडे गेलो तर दोन संख्यांचा एक गट तयार करून घ्या। काय करा, दोन संख्यांचा एक ग्रुप तयार करून घ्या। समजा मी -8 अधिक 13 केला, बघा -8 अधिक 13 केला, तर मित्रांनो यामध्ये लक्षात घ्या
का आता आपल्याला दिसतंय वजाबाकी आणि बेरीज दिसते. तर यामध्ये बघा पुन्हा एकदा मी सांगतोय का बेरजेचे वजाबाकीचे नियम लक्षात ठेवा. काय असतं, जर अधिक अधिक आला तर अधिक असतो, वजा वजा आला तर अधिक होतो, त्यानंतर अधिक वजा वजा असतो आणि पुन्हा एकदा अधिक वजा म्हणजे काय इकडे वजा अधिक वजा आणि अधिक वजा सेम काय असतो वजा असतो. म्हणजे काय असतं का समान चिन्हाची काय होते बेरीज होते आणि विरुद्ध चिन्हाची काय होते वजाबाकी होते. हा आपला बेसिक नियम आहे. मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये हा नियम सांगत असतो बघा मित्रांनो. आता बघा याचा आपल्याला सोल्युशन सॉल्व्ह करून घ्यायचंय. बघा सुरुवातीला काय करा, दोघांचा गट तयार करून घ्या. मग -8 अधिक 13, इकडे चिन्ह कुठलं दिले वजा, इकडे कुठलं दिले अधिक. मग वजा अधिकचे काय होतं आपल्याला माहिती आहे वजाबाकी, म्हणून इथं काय ना वजाबाकी. मग 8 मधून 13 जात नाही, मग काय करायचं मोठ्या संख्येमधून छोटी संख्या वजा करायची, बरोबर आहे. नंतर म्हणून 13 मधून 8 वजा करा. 13 मधून 8 वजा जर केले तर आपल्याला माहिती आहे किती उत्तर मिळणार, 5 उत्तर मिळणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या 13 आहे, मग याला अधिक आहे, अधिक तसंच द्या. पुन्हा एकदा बघा, नंतर 28 आणि 35 या दोन संख्यांचा बघा, 28 कशी दिली अधिक आहे, इकडे दिले वजा, आणि जर अधिक वजा असेल तर आपल्याला माहिती यांची काय होते वजाबाकी, सॉरी यांची काय होते वजाबाकी होते, म्हणून यांची काय करा वजाबाकी करा. आता 28 मधून 35 जाऊ शकत नाही, म्हणून 35 मधून काय करा 28 वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह बघा. आता 5तून 8 गेले बघा, समजा 35 मधून आपल्याला 28 वजा करायचे, बरोबर आहे. तर 5तून 8 गेले म्हणजे 15तून 8 गेले किती आला 7 आला, हातच्या आला 1 आला, 2 आणि 1 3, बरोबर आहे. 3तून 3 गेले 0 आलं. त्यानंतर बघा मोठ्या संख्येचं चिन्ह, 28 मोठा आहे का 35, 35 मोठा आहे, 35 ला कुठलं चिन्ह वजा आहे, म्हणून आपण इथं चिन्ह देणार आहे वजा देणार आहे. बघा कुठलं देणार आहे वजा. मग 5 वजा 7, याला थोडं जवळ घ्या, 5 वजा 7 किती उत्तर येणार, 5 आता छोटा आहे 7 मोठा आहे, मग 7तून 5 गेले किती येणार 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मग 7 ला कुठलं चिन्ह आहे 2चं, म्हणून किती येणार वजा. 7 ला चिन्ह कुठले वजा चिन्ह आहे, म्हणून आपलं उत्तर येणार वजा 2. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. चला मित्रांनो पुढे बघा. मित्रांनो पुढचं उदाहरण दिलंय 68 वजा 91 अधिक 98 वजा 95 अधिक 6 बरोबर किती. बघा मित्रांनो काय करा, सुरुवातीला दोन संख्यांचा ग्रुप तयार करून घ्या. एक संख्या एक्स्ट्रा त्याच्यामुळे तिला शेवटी ठेवा आणि अधिक वजा बेरीज वजा काय होत असेल त्या क्रिया करून घ्या. आता समजा आपण 68 आणि 91 घेतलाय ग्रुप, 98 वजा 95 आणि अधिक 6 यांचा ग्रुप घेतला. बघा आता काय करा, यांची दोघांची वजाबाकी करून घ्या. मग 68 वजा 91 आपण जर केलं, बरोबर आहे. मग आता 68 मधून 91 जात नाही, मग काय करा 91 मधून 68 वजा करा. मग 1 मधून 8 जाईल का, नाही जाणार, मग 11 होतील. मग 11तून 8 गेले किती येणार 3 येणार, हातच्याला किती आला 1 आला, 6 आणि 1 7 झाला आणि 9तून 7 गेले किती आले 2 आले. पण बघा मित्रांनो 68 छोटा नंबर आहे आणि 91 हा मोठा नंबर आहे आपल्याकडे, बरोबर आहे. हा मोठा नंबर आहे म्हणून मोठ्या संख्येचं आपण चिन्ह नेहमी देत असतो. मग 91 ला कुठलं चिन्ह वजा, म्हणून इथे ना वजा 23. पुन्हा बघा आता ह्या दोन संख्या सॉल्व्ह करा. आता इकडे अधिक आहे इकडे वजा, यांचं काय होणार वजाबाकी होणार. आता 98 मोठा आहे म्हणून 98 मधून 95 गेले किती येणार 3, मग अधिक 3 येणार, बरोबर आहे. पुढे आले बघा अधिक 6 बरोबर प्रश्न चिन्ह. पुढे बघा आता याला डायरेक्टली आपण सॉल्व्ह करून घेऊ. मग हा वजा 23 तसाच ठेवा. यांची काय आता दोघांची काय करणार वजाबाकी करणार आपण, बरोबर यांची. पण अगोदर काय करा 6 आणि 3 यांची काय करा बेरीज करून घ्या. मग 6 अधिक 3 किती होणार 9 होणार. मग बघा वजा 23 आहे आणि अधिक 9 आहे, मग वजा अधिकची काय होते वजाबाकी होते. मग 23 मधून आपण काय करणार 9 वजा करणार, बरोबर आहे. मग 23 मधून जर तुम्ही 9 वजा केले, बरोबर आहे, मग किती उत्तर येणार, मग 13तून 9 गेले किती आला 4, बरोबर आहे. हात 4 आला, 1 2तून 1 गेला किती आला 1 आला, म्हणजे 14. आणि 23 मधून 9 वजा केलं 14 येतील, पण याच्यापैकी मोठी संख्या कुठली आहे वजा 23. लक्षात ठेवा इथं कन्फ्युजन व्हायचं नाही, काय इथं अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही का मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं. मग 23 मोठं आहे, मग 23 ला कुठलं चिन्ह आहे वजा चिन्ह आहे, म्हणून आपलं उत्तर आलंय वजा 14 आणि पर्याय क्रमांक सी हे आपलं काय योग्य उत्तर आहे. मित्रांनो बघा अगदी सिंपल ट्रिक्स नाही, या लक्षात ठेवा. आता पुढचं आपण उदाहरण असे बघणार आहे का त्यामध्ये कंस असणार आहे, गुणाकार भागाकार बेरीज सगळे असणार आहे, त्या प्रकारचे उदाहरण सोडून घेणार आहे. मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब. चला मित्रांनो पुढचं उदाहरण बघायचं. आता बघा या उदाहरणामध्ये आपण बघू शकतात एकूण आपल्याला 3 कंस दिलेले. बघा किती कंस दिले 3 कंस दिलेले. त्याच्यामुळे उदाहरण कसं सोडायचं नीट समजून घ्या. बघा लक्षात घ्या, गणितामधील कंस असू द्या किंवा आयुष्यामधील कंस असू द्या, मेहनतीशिवाय तुम्हाला काही ऑप्शन नाही. मेहनत करा, कष्ट करा, प्रामाणिकपणे राहा, तुमच्या पदरामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. बघा अभ्यास करा, चांगली मेहनत करा, यश तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच वेळेनुसार भेटून जाईल. बघा मित्रांनो त्याच प्रकारे आता आपला गणितामधील कंस सोडायचं. बघा तर आता उदाहरण नंबर 3 आहे.
बघा उदाहरण सोडवताना मित्रांनो लक्षात घ्या सर्वप्रथम का जर आपण बॉडमासच्या नियमानुसार पहिल्यांदा आपण कंस सॉल्व्ह करतो, पण जर एका कंसामध्ये 2 3 4 कंस जर असतील तर याच्यामध्ये सर्वात लक्षात ठेवा का याच्यामध्ये सगळ्यात जो आतील छोटा कंस असेल ना, सगळ्यात छोटा कंस जो असेल ना, मोठ्या कंसामध्ये जो 2-3 कंस असू द्या पण त्याच्यामध्ये सगळ्यात छोटा जो कंस असेल तो कंस आपल्याला सॉल्व्ह करून घ्यावा लागतो. बघा मित्रांनो मग आता याच्यामध्ये आपण डायरेक्टली बघू शकतात का 21 वजा 31 हा सगळ्यात छोटा कंस आहे. त्याच्यानंतर बघा हा एक कंस आहे आणि हा एक मोठा 2 कंस आहे. बघा मित्रांनो मग काय करा स्टार्टिंगला लक्षात घ्या का आपला जो छोटा कंस आहे तो सॉल्व्ह करा. मग -8 अधिक -6 अधिक 15 हा ऍज इट इज असणार. त्यानंतर हा वजा आहे तो पण ऍज इट इज असणार आहे. बघा मित्रांनो मग आता काय करा हा कंस सॉल्व्ह करून घ्या. बघा 21 वजा 31 किती उत्तर येईल याचं आपल्याला माहिती आहे. तर किती उत्तर येईल याचं -10 बरोबर आहे. किती येणार -10 कारण 21 मधून 31 जात नाही. मग 31 मधून 21 वजा केले तर आपल्याला 10 भेटणार. त्यानंतर मोठ्या संख्येचं चिन्ह मग 31 ला कुठलं चिन्ह आहे कारण 31 मोठी संख्या म्हणून इथे मिळेल आपल्याला -10. बघा मित्रांनो आता पुढे बघा वजा अधिक -6 ऍज इट इज. आता आपल्याला दिसते का त्याच्यानंतर आता हा कंस सॉल्व्ह करायचा आपल्याला. बघा मग मित्रांनो यामध्ये लक्षात ठेवा तर वजा वजा या दोघांची काय होते बेरीज होणार म्हणून अधिक इकडे बघा 15 वजा वजाची बेरीज 15 अधिक 10 कंस पूर्ण. बघा अशा प्रकारे आपण छोटा कंस एक सॉल्व्ह करून घेतलाय. बघा ऍक्च्युली इथं मी स्टेप पण स्किप करू शकत होतो पण लक्षात घ्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून सांगणं माझं काम आहे. त्याच्यामुळे मी माझं काम व्यवस्थितरित्या प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतोय. बघा मित्रांनो पुढे -6 आता अधिक या दोघांची काय करा बेरीज करून घ्या. मग 15 अधिक 10 किती येणार तर आपल्याला माहिती आहे 25 येणार बरोबर आहे. 15 अधिक 10 किती येणार 25 येणार. याची बेरीज केल्यानंतर बघा -8 अधिक तसाच मग -6 अधिक 25 आहे. मग आपल्याला माहिती आहे या दोघांची काय अधिक वजा आहे बरोबर आहे. काय अधिक वजा आहे मग यांची काय होणार वजा बाकी होणार. मग 25 मधून जर 6 गेले तर किती येणार 19 येणार बरोबर आहे. किती येणार 19 येणार. त्यानंतर बघा आता -8 आणि अधिक 19 राहिला. मग हा वजा आहे हा अधिक आहे पुन्हा एकदा यांची वजा बाकी होणार म्हणून 19 मधून 8 वजा करणार कारण 8 मधून 19 जाऊ शकत नाही म्हणून आपण 19 मधून 8 वजा केले तर आपल्याला किती भेटणार 11 उत्तर भेटणार. आणि लक्षात घ्या मोठ्या संख्येचं चिन्ह. मग आता याच्यापैकी 8 मोठा आहे का 19 तर 19 मोठा आहे. मग 19 ला अधिकचं चिन्ह आहे म्हणून 11 तसाच. मग आपलं उत्तर आहे +11 म्हणजे +11. मग ऑप्शन क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. बघा मित्रांनो चला अजून बघा मित्रांनो पुढचं उदाहरण दिलं आता आपल्याला का लक्षात घ्या. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचंय का गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी यांच्या क्रिया एकत्र असल्यानंतर कशा प्रकारे करायचं. बघा आता तू उदाहरण बघतोय डायरेक्ट तुला समजत आहे का किती वेळा गुणाकार करायची किती वेळा भागाकार आहे मेलान ठरवितं बरोबर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचे का लक्षात घे जास्त लोड घ्यायचा ताण घ्यायची अजिबात काय गरज नाही. बघ अजिबात काय गरज नाहीये बरोबर. पाढे पाठांतर असणं गरजेचं आहे. आपल्याला 10 20 30 पर्यंत पाढे पाठांतर असणं गरजेचं आहे. वरचा दिलेला नियम आहे अजून समोर तो समजून घेणं गरजेचं आहे बरोबर आहे. हा जर नियम तुला समजला नाही नीट लक्षात नाही झाला तुझ्या खोपडीमध्ये जर नियम लक्षात नाही ठेवला तर काय करायला लागेल घड्याळाचं काटे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत तुला मार द्यायला लागेल. लक्षात घे. त्याच्यामुळे नियम समजून घे बॉडमासचा नियम काय. बघा मित्रांनो पुढचा आता बघ काय तर लक्षात घ्या याच्यामध्ये कंस दिलेला नाही आपल्याला बरोबर आहे. गुणाकार बेरीज भागाकार वजाबाकी सगळे एकत्र दिलेले. मग अशा वेळी काय करायचं का याच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी असणारे बघा बेरीज आणि वजाबाकी परत असणारे अंक सेपरेट साईड करायचे. म्हणजे काय करायचं गुणाकार भागाकार असणाऱ्या ज्या गोष्टी येते म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या संख्या आहेत त्याला काय करायचं सेपरेट करून घ्यायचं. म्हणजे त्याला काय करायचं कंस द्यायचा आणि जोपर्यंत बेरीज वजाबाकी येत नाही तोपर्यंत त्याला कंसामध्ये ठेवायचं बरोबर आहे. बघा मग आता काय करायचं बघा डायरेक्टली सांगतो बघा 35 गुणिले 8 भागिले 7. आता इथं अधिक दिसतं ना आपल्याला बघा इथे मी स्टार करतो बघा इथे एक अधिक आहे इथे एक वजा आहे बरोबर आहे. हे दोन चिन्ह महत्वाचे. मग जिथं अधिक वजाबाकी आहे ना त्याच्या आजूबाजूचे सगळे नंबर काय करा कंसात घ्या. म्हणजे बघा 35 गुणिले 8 भागिले 7 काय केलं आपण याला कंस तयार केला. मग इथं अधिक आहे ना याला एक अधिक दिला. पुढे बघा 153 गुणिले 7 153 गुणिले 7 भागिले 17. 17च्या पुढे काय आला वजा चिन्ह आलं म्हणून कंस इथेच थांबवा पुढे वजा देऊन टाका. पुढे बघा पुढे काय सांगितले 63 गुणिले
7/9. बघा अशा प्रकारे मित्रांनो काय करायचंय का आपल्याला लक्षात घे का याच्यापैकी काय करायचे तर याच्यापैकी कंस इथेपर्यंत देऊन ठेवायचे. बघा इतक्यापर्यंत कंस दिल्यानंतर बघा आता पुढे काय करायचंय का दिलेले जे उदाहरण आहे ते डायरेक्ट मांडून घ्या. म्हणजेच बघा 35 गुणिले 8 आहे बरोबर आहे. 35 गुणिले काय 8 आहे त्याला भागिले किती 7 आहे. बघा हा एक कंस. त्याच्यानंतर अधिक 153 त्याला गुणिले किती 7 आहे भागिले किती त्याला 17 आहे. हा एक कंस तयार केला. वजा पुढे बघा 63 त्याला गुणिले 7 आहे हा म्हणून त्यानंतर 7 ला भागिले किती आहे 9 आहे म्हणून 7/9. बघा आता काय होतं याच्यामध्ये बघा आता आपण 7 ने भाग देऊ शकतो 35 ला म्हणून 7 एकी 7 7 5 35 7 5 35 आणि या 5 आणि 8 चा तुम्ही एक हवं तर एक स्टेप वाढून घेतो मी. ठीक आहे किती आला 5 आला 5 गुणिले 8 आला. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे राहिला अधिकचं चिन्ह. 17 ने काय करा याला भाग देऊन टाका. बघा 17 ने 153 ला भाग जर दिला तर 7च्या पाड्यापर्यंत असं कुठली संख्या की त्याचा शेवटचं उत्तर आहे 3 येतं. मग 7 9 63 म्हणून 17 9 किती 153 बरोबर आहे. किती येणार 9 येणार. 17 9 153 म्हणून 9 गुणिले 7. बघा 9 गुणिले 7 वजा इकडे माहिती आहे आपल्याला 9 एकी 9 9च्या पाड्यात आहेत आपल्याला माहिती 63 किती आहे 9 7 63. बघा मग राहिला काय 7 गुणिले 7 मग इकडे येणार 7 गुणिले 7. बघा 7 गुणिले 7 आला. त्याच्यानंतर 5 गुणिले 8 8 पंचे 40 अधिक 9 गुणिले 7 किती येणार 9 7 63 वजा 7 गुणिले 7 किती येणार 49 येणार. एकमेकाला जर साथ दिली बघा एकमेकाला जर साथ दिली तर कुटुंब चालतं. एकमेकाला साथ दिली तर मैत्री वाढते आणि एकमेकाला साथ दिली तर एकमेकाला आपण उंच शिखरावरती घेऊन जाऊ शकतो. त्याच्यामुळं गणितामध्ये साथला आणि आयुष्यामध्ये एकमेकाला साथ देणाऱ्याला अतिशय खूप महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या. चला मित्रांनो पुढे बघा काय आता बघा पहिल्यांदा यांची बेरीज करून घ्या. 40 अधिक 63 3 अधिक 0 3 6 अधिक 4 10 103 आला वजा 49. बघा आता याचे काय करा यांना सॉल्व्ह करून घ्या. 103 मधून जर आपण 49 वजा केले किती येणार 54 येणार बरोबर आहे. तसं नाही तर केलं तर मग 13 तून 9 गेले 4 आला हा 4 आला 1 आला 4 आणि 1 5 10 तून 5 गेला 5 किती उत्तर आलं 54 आलं. मग पर्याय क्रमांक ए आपलं हे काय फायनल उत्तर आहे. बघा अतिशय सिंपल ट्रिक्स आहे लक्षात घ्या. जास्त लोड घ्यायचा ताण घ्यायचा अजिबात गरज नाही. फक्त नियम लक्षात ठेवा का तुम्हाला कंस गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी चिन्ह कसे वापरायचे कुठे वापरायचे. चला मित्रांनो पुढचं उदाहरण दिलं अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आता बॉडमासचे आपल्याला पूर्ण नियम सगळे नियम याच्यामध्ये लागू होणार आहे. बघा आता बॉडमास नुसार आपल्याला काय करायचे कंसचे पहिला सॉल्व्ह करायचे म्हणजे कंस दिलेला आहे आणि कंसामधील ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला काय करायचे सॉल्व्ह करायचे. मग आता बघा इथे एक कंस दिसतोय आपल्याला पण याच्यामध्ये पण एक छोटा कंस आहे बरोबर एक लहान कंस आहे. मग आपला नियम काय सांगतो जर एका कंसामध्ये अजून कंस असेल तर सगळ्यात छोटा कंस सॉल्व्ह करायचा. आता 2 दिले ना मग याच्यापेक्षा छोटा कंस सॉल्व्ह करा. बघा आता डायरेक्टली आपण सॉल्व्ह करतोय. बघा मग 25 अधिक कंसामध्ये 8 वजा बघा मग आता याच्यामध्ये कंस घेतल्यानंतर आपला पुढचा नियम काय सांगतो भागाकार बरोबर आहे. काय याच्यामध्ये भागाकार डी डिव्हिजन. मग आता दिसते आपल्याला का 24/8 दिसते. मग काय करा 8 ने 24 ला भाग द्या 8 त्रिक 24 म्हणून 3 आला गुणिले राहिला 4 ऍज इट इज पुन्हा वजा 5 अधिक 12 कंस पूर्ण आणि मोठा कंस पूर्ण. बघा मित्रांनो पुढे बघा 25 ऍज इट इज घ्या पुन्हा 8 घ्या वजा या दोघांचा गुणाकार करा. बघा काय करा गुणाकार. पुढचा काय आपण सांगतो याच्यामध्ये का बॉडमासचा नियम भागाकार नंतर काय सांगतो गु म्हणजे काय गुणाकार मल्टिप्लिकेशन. सो देअरफॉर 3 × 4 किती येणार 12 बरोबर आहे. 3 चौक 12 वजा 5 अधिक 12 बघा कंस पूर्ण. त्यानंतर बघा मित्रांनो 25 अधिक 8 तसाच वजा देखील तसाच. आता याच्यामध्ये बघा काय होतंय बघा 12 तून 5 वजा करा 12 तून 5 गेले किती आला 7 आला अधिक 12 बघा. त्यानंतर बघा पुढे 25 अधिक 8 25 अधिक 8 वजा आता 7 आणि 5 12 सॉरी 7 आणि 12 यांची काय करा बेरीज करून घ्या कारण बेरीज दिलेले कारण हा एक कंस आहे. आपण काय करतो आपल्या नियमानुसार का कंस सॉल्व्ह करतो. लक्षात घ्या याच्यामध्ये नियम कुठेही फिरून फिरून नियम चालू होतात पण नियमाचा जर विचार करण्यात आला तर कितीही उदाहरण तुम्ही कितीही मध्ये सॉल्व्ह करा पण शेवटच्या स्टेपला देखील तुम्हाला
पहिल्यापासूनच नियमाचा विचार करावा लागतो. बघा मग आता काय करा, ह्या कंसामध्ये छोटा कंस राहिला, मग यांची बेरीज, मग 12 अधिक 7 किती होणार, 19 होणार. हे वजा चिन्ह त्याला देऊन टाका, कंस पूर्ण. बघा मित्रांनो पुढे 25 अधिक 8 वजा 19. बघा आता 8तून 19 जातं का, नाही जात. मग आपण काय करणार, 19 मधून 8 वजा करणार. मग 19 मधून 8 वजा केले तर किती उत्तर येणार आपल्याला, 11 येणार. पण मोठ्या संख्येचं चिन्ह, मग 19 ला कुठलं चिन्ह आहे, वजा चिन्ह आहे, म्हणून वजा इथं देणार आपण. बरोबर आहे. मग 25 वजा 11, बघा किती, 25 वजा 11. मग जर आपण यांची वजाबाकी केली, 5तून 1 गेला 4, 2तून 1 गेला 1, किती उत्तर आलं, 14 अधिक 14. मग ऑप्शन क्रमांक बघा डी हे आपलं योग्य उत्तर आहे, अगदी फायनल उत्तर आहे. तर लक्षात घ्या, फक्त हे नियम तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे, कारण हे जर नियम लक्षात ठेवलं तुम्ही किती मोठं उदाहरण असू द्या, एकदम काहीच. मित्रांनो आता पुढचं उदाहरण बघा, कंसामध्ये दिले 21 वजा, पुन्हा एकदा कंसात 2 अधिक 15 भागिले 3 गुणिले 4 वजा 15 कंस पूर्ण, पुन्हा भागिले 7 गुणिले 21 कंस पूर्ण बरोबर किती. लोड घ्यायचा ना, अजिबात काय करायची गरज नाही. बघा मित्रांनो फक्त हे नियम लक्षात ठेवा. नियम जर लक्षात ठेवले ना तुम्ही, का अगदी कमी वेळामध्ये तुम्ही उदाहरण कुठल्या प्रकारचं असू द्या पटकन झटकट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चला मित्रांनो बघा, आता बघा आता काय करा यामध्ये, तर कंस सॉल्व्ह करून घ्या अगोदर. बरोबर आहे. कुठला कंस सॉल्व्ह करायचा, मोठा कंस दिला असेल त्याच्यामधील छोटा कंस तुम्ही सॉल्व्ह करून घ्यायचा. मग मित्रांनो बघा आता का यामध्ये बघा 21 ऍज इट इज घेऊया. पुन्हा कंसामध्ये आपल्याला दिसतं याच्यामध्ये या मोठ्या कंसामध्ये हा छोटा कंस दिलेला आहे. बरोबर आहे. कंचे घेतला का आपण, कंचे. त्यानंतर बघा मग यामध्ये आता आपल्याला काय शोधायचं, त्या भागाकार दिलेला पहिला दिलाय का, दिलेला आहे. बरोबर, किती दिलाय, 15 भागिले 3 दिलाय. मग काय करा, या 15 भागिले 15ला काय करा, 3ने भाग देऊन टाका. त्याच्यानंतर बघा गुणाकार असतं, इथं गुणाकार करा. नंतर बेरीज वजाबाकी यांचा सगळ्यांचा विचार करून आपण उदाहरण सॉल्व्ह करायचे. बघा मित्रांनो मग 2 अधिक तसाच राहणार. मग काय करा, 3ने 15ला भाग द्या. मग 3 5 15 होणार. बरोबर आहे. 3 5 15 हा गुणिले 4 ऍज इट इज, पुन्हा वजा 15 ब्रॅकेट कंप्लीट, पुन्हा भागिले 7 गुणिले 21 ब्रॅकेट कंप्लीट. बघा मित्रांनो पुढे बघा पुढे आता काय करणार, आपण दिलेल्या कंसात ज्या किमती सेम आहे त्या आपण सेमच ठेवणार, कारण आपल्याला अजून नंतर यांचा विचार करायचे. आता भागाकार झाल्यानंतर आपण काय करतो, गुणाकार घेतो. काय घेतो आपण, गुणाकार घेतो. मग 2 अधिक 5 गुणिले किती होणार, 4 करा. मग 5 चौक किती होणार, 20 होणार. वजा 15 ऍज इट इज, नंतर भागिले 7 गुणिले 21. बघा मित्रांनो पुन्हा 21 वजा, आता पुढच्या स्टेपला आपण यांचा गुणाकार केल्यानंतर आता हा छोटा, अगोदर आपल्याला लक्षात ठेवायचे का कंसाबाहेर किती गुणाकार असू द्या, किती भागाकार असू द्या, अजिबात लोड घ्यायचा नाही. किती गुणाकार असू द्या, तुम्हाला काय करायचे, सुरुवातीला याच्यामध्ये छोटा कंस सॉल्व्ह करायचे. मग त्या कंसामध्ये बेरीज असू द्या, वजाबाकी असू द्या, काही असू द्या, पण पहिल्यांदा तुम्हाला छोटा कंस सॉल्व्ह करायचा आहे. बघा मित्रांनो मग आता यामध्ये काय करा, यांची बेरीज करून घ्या. 20 अधिक 2 किती होणार, 22 होणार. वजा 15 भागिले 7 गुणिले 21. बघा आता जास्त स्टेप मी वाढवत नाही. 21 वजा, आता 22 मधून 15 गेले, काय करा, 22 मधून 15 गेले, किती उत्तर येणार आपल्याला माहिती, 7 उत्तर येणार. म्हणून इथं 7 ता 7, पुन्हा इथे 7 ता 7. त्यानंतर बघा याला भागाकारात दिले, किती दिलाय, भागाकारात दिलाय 7 गुणिले 21. मग याला भागिले 7 दिलाय, पुढे गुणिले 21 दिलेलं. बघा या प्रकारे आपण डायरेक्टली सॉल्व्ह करते. 22 वजा 15 आपण यांची वजाबाकी केली, 7 उत्तर आलं. आणि या जे उत्तर येईल त्याला भागिले 7 आहे, कारण आपला कंस पूर्ण झालाय. मग त्याला भागिले 7 आहे म्हणून भागिले 7 दिला, आणि गुणिले 21 आहे म्हणून गुणिले 21 घेतला. त्यानंतर बघा आता पुढे काय होईल, 21 ऍज इट इज राहणार. नंतर वजा 7ने काय करायला, भाग द्या. 7 एकी 7. बरोबर आहे. मग इथं किती उत्तर आलं, 1 आला. 1 गुणिले 21. बघा काय आला, 1 गुणिले 21. मग आपल्याला माहिती आहे 21 एके 21 असणार, म्हणून 21 वजा 21 घेतला, आणि 21 वजा 1 किती उत्तर येणार आपला, 0 उत्तर येणार. बघा किती उत्तर येणार, 0 येणार. पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे. अजिबात लोडच घ्यायचं नाही, ताणच घ्यायचं नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल ना, व्हिडिओला कमेंट पण करा का व्हिडिओ कसा आवडला. चला मित्रांनो पुढचं आता उदाहरण बघायचं. बघा या व्हिडिओ मधून तुम्ही लक्षात घ्या, कंचे भागोबेव काय ना ते लगेच नीट समजून घेणार आहे. बघा कंचे भागोबेव काय ना लगेच खोपडीमध्ये सेव्ह करून घ्यायचं. बघा अजिबात पळून जायचं नाही, भागू म्हणजे पळून जायचं नाही.
बघा लहानपणी आम्ही छोटे छोटे पोरं खेळायचो, त्याच्यामध्ये असतं जो पळून जाईल ना खेळात घाबरून जाईल ना त्याला आम्ही भागूबाय बोलायचं. तसं अजिबात करायचं नाही, गणितामध्ये अजिबात भागून जायचं नाही. आणि जो पोरगा गेला, भागून गेला, पळून गेला, त्याला कंसामध्ये घेणार आणि त्याला चांगला टाइम लावून मार देणार. बघा अजिबात लोड घ्यायचा नाही, पूर्ण लक्ष द्यायचं, पूर्ण व्हिडिओ लक्ष द्या. आपल्या चॅनलद्वारे पूर्ण शेवटपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन भेटणार आहे. तर मित्रांनो बघा पुढचं उदाहरण दिलं आता. आता 15 अधिक 8 गुणिले 4 भागिले 2 त्याच्या डोक्यावर 12 वजा 3 गुणिले 2. आता लक्षात घ्या, आता हे काय डोक्यावर 12 हा प्रकार लक्षात घ्या. तर ज्या संख्यांच्या डोक्यावरती आडवी रेष असेल ना, आडवी रेषेला काय म्हणतात, बार असे म्हणतात. मग जर ज्या संख्येच्या डोक्यावरती बार दिला असेल तर त्या संख्यांना काय करायचं, कंसामध्ये घ्यायचं. काय करायचं, कंसामध्ये घ्यायचं. जे पोरं जे विद्यार्थी नीट अभ्यास करत नसतात शाळेतले, त्यांना काय करायचं, सेपरेट घ्यायचं आणि चांगला टाइम लावून त्यांना कुटायचं, असा कार्यक्रम करायचा. त्याच प्रकारचा इथं बघा काय, का ज्या संख्या दिल्या त्याच्या डोक्यावरती बार दिलाय त्याला काय करा, कंसात घ्या. म्हणून 15 अधिक 8 गुणिले 4 भागिले 2 याला काय करायचे, आपल्याला कंसामध्ये घ्यायचे. फक्त लक्षात घ्या, ज्या संख्यांच्या डोक्यावरती बार दिला असतो त्याच संख्यांना काय करायचे, कंसामध्ये घ्यायचे. वजा 3 गुणिले 2 ऍज इट इज. बघा मग आता कंसामध्ये आला, पुन्हा आपला वर्डमासचा नियम चालू होतो. मग कंस आपण घेतला, मग कंसामध्ये आपण सुरुवातीला काय काय बघतो आपण, तर भागाकार. पहिला काय सॉल्व्ह करतो कंसामध्ये, भागाकार. भागाकार नंतर आपण सॉल्व्ह करतो गुणाकार. मग यामध्ये बघा 4 भागिले 2 दिलाय. मग काय करा, 8 गुणले, तसाच नंतर 2 काय करा, 4 ले भाग द्या. बे की बे, बे दुने 4 म्हणून 2 आला. आणि पुन्हा एकदा 3 वजा 3 गुणले 2 ऍज इट इज. बघा मित्रांनो पुढे 15 अधिक, आता या कंसामध्ये याचा दोघांचा गुणाकार करून घ्या. 8 दुने 16 होणार, वजा पुन्हा 3चा आणि 2चा गुणाकार करा, 3 दुने 6 होणार. बघा मित्रांनो आता 15 आणि 16 अधिक आहे, इकडे वजा 6 आहे. आता तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता, एक तर 15 अधिक 6 सॉरी 15 अधिक 16 मिळवले 31 होतील, 31 मधून वजा 6 करू शकतात, किंवा तुम्ही इथं 16 मधून 6 देखील वजा करू शकतात. पण नियमानुसार आपण जाऊया. काय करा, यांची शेवट नंतर दोघांची बेरीज करा. 15 अधिक 16, 15 दुने 30 आणि वरचा एक उरला 1, 15 आणि 30 आणि 31 म्हणून 31 वजा 6. आणि मग 31 मधून 6 जर गेले तर किती उत्तर येईल, 25 उत्तर येईल. बघा किती उत्तर, 25 येईल. मग ऑप्शन क्रमांक ए आपलं फायनल उत्तर आहे. एकदम सिंपल आहे, अजिबात लोड घ्यायचा नाही. ज्या संख्येच्या डोक्यावर बार येईल त्या संख्याला काय करायचं, कंसामध्ये घ्यायचं. बरोबर आहे, कंसामध्ये घ्या आणि कंसामधील भागाकार पहिला करा, नंतर गुणाकार, नंतर बेरीज वजाबाकी करा. तुम्हाला फायनल तुमचं उत्तर येऊन जाईल. बघा विद्यार्थी मित्रांनो शेवटचं आता उदाहरण आपल्याला बघा काय, कंचे भागू बेवचा आपला म्हणजे बॉडमासचा आपल्याला एकदम शेवटचं उदाहरण आहे. अजिबात घाबरून जायचं नाही, अजिबात घाबरून कुठं पळून जायचं नाही. बघा जर अभ्यास नाही केला, वेळेवर अभ्यास नाही केला तर काय करणार, डायरेक्ट पाय साळून काढणार तुझे आले, अजिबात डायरेक्ट साळून काढणार पाय. मग भाऊ कसा चालतंय, कसा अभ्यास करतोय, कुठं हिंडतोय. लोडच घ्यायची गरज नाही, फक्त अभ्यास करायचा. बरोबर आहे, अभ्यास नाही केला तर डायरेक्ट पाय साळून काढू. बघा पुढचं उदाहरण आता याच्यामध्ये का, 12 अधिक दिलेला आपला कंस दिलाय, पुन्हा छेदाला 21 अधिक कंस दिलेला. आता तर आपल्याला कंस किती असू द्या, आपला नियम काय सांगतो, मोठ्या कंसामध्ये जे छोटे कंस असतात त्याच्यामधील देखील शेवटचा जो सगळ्यात छोटा कंस असतो तो कंस सॉल्व्ह करायचा असतो. बरोबर आहे. मग बघा हा एक कंस दिलाय, याच्यामध्ये पुन्हा एक छोटा कंस दिलाय, त्याच्यामध्ये पुन्हा एक कंस दिलाय, इथे पण हा एक कंस दिलाय, नंतर 2 छोटे कंस दिलेले. मग काय करायचे, छोटे कंस अगोदर सॉल्व्ह करून घ्यायचे. बघा मित्रांनो मग पुढे इकडे बघा 12 अधिक, आता आपण अंशाची क्रिया करणार आहे, अधिक 16 ऍज इट इज, वजा बघा याच्यामध्ये पुन्हा 17 अधिक 18 तसाच, कारण आपला हा छोटा कंस आहे म्हणून वजा 21 मधून 30 वजा करा. मग 21 मधून 30 जात नाही म्हणून 30 मधून 21 गेले, किती उत्तर येणार, 9 येणार. पण ते उत्तर कसं येणार, वजा येणार. बघा उत्तर कसं येणार, वजा येणार, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह 30 ला कुठलं चिन्ह आहे, वजा चिन्ह. म्हणून नंतर बघा मित्रांनो पुढे भागिले 21 अधिक बघा कंसामध्ये आता वजा 7 अधिक 8 वजा 9 हा एक कंस छोटा, 10 वजा 11 हा एक कंस छोटा, म्हणून वजा 7 अधिक दोन्ही कंस काय करा ऍट अ टाइम, दोन्ही कंस सॉल्व्ह करून घ्या. बघा दोन्ही कंस काय करा ऍट अ टाइम सॉल्व्ह करून घ्या. मग 8 मधून 9 गेले, किती उत्तर येणार, वजा 1 येणार, कारण 8 मधून 9 जात नाही म्हणून 9तून 8 गेला 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. त्याचप्रमाणे इथं देखील अधिक घेतला, 10 वजा 11, मग 11तून 10 वजा करणार आपण, एक उत्तर, मोठी संख्या 11 आहे म्हणून वजा 1चं चिन्ह ऍज इट इज. आता बघा अंशाकडे आपल्याला क्रिया करायची. बघा इथे 16 वजा 17 अधिक 18
बघा काय 17 अधिक 18 यांची काय करा डायरेक्टली आता काय करू शकतो आपण याची वजाबाकी करून घ्या. सॉरी यांची काय करा आधी बेरीज करा आणि नंतर इकडे अधिक वजाचा आपण कॅन्सल करून घेऊ. बरोबर बघा मग मित्रांनो आता काय करा यांची बेरीज करून घ्या. 17 अधिक 18 किती येणार आपल्याला माहिती आहे 35. 8 आणि 7 5 हातच्या आला 1 1 2 आणि उरले 3. बरोबर आहे. पुन्हा बघा इकडे दोन चिन्हे वजा वजा दिलेले. बरोबर आहे. मग वजा वजाची काय होते बेरीज होते. मग इथे आला 9. बघा इथे काय आला 9 आला कंस पूर्ण. अगदी सिंपल लक्षात घ्या. इथं काय केलं दोघांची बेरीज केली नंतर केली असती तरी चाललं असतं. तुम्ही जर वजा वजा अगोदर अधिक करून घेतला असता ना तरी चाललं असतं. पण आपण दोघांची काय केली अगोदर बेरीज करून घेतली. पुन्हा बघा छेदाला 21 अधिक वजा 7. बघा काय वजा 7 हा अधिक वजा वजा 1 येणार. अधिक वजा वजा होतं म्हणून वजा 1. पुन्हा अधिक वजा वजा होतं म्हणून वजा 1 ऍज इट इज. बघा पुन्हा आता अंशाला बघा 12 अधिक बघा 16 या दोघांची काय करा आता बेरीज करून घ्या. मग 35 अधिक 9 35 मध्ये 5 मिळवले 40 आणि वरचे उरले 4 44 म्हणजे किती आला 44. पण चिन्ह कुठलं येणार वजा. हे वजाचं चिन्ह देऊन टाकणार. पुन्हा बघा छेदाला 21 अधिक आता याच्यामध्ये दिसतंय आपल्याला सगळे वजा चिन्ह दिसते इथं. बरोबर आहे. सगळे काय वजा दिसतंय आपल्याला. मग वजा वजाची काय होते बेरीज होते. बरोबर आहे. वजा वजाची काय होते बेरीज होते. मग 7 अधिक 1 अधिक 1 7 8 9 किती आले 9 आले. पण चिन्ह कुठलं येणार वजा येणार. बघा चिन्ह कुठलं येणार वजा येणार. पुढे आता आपण करूया बघा 12 अधिक कंसामध्ये काय करा 16 वजा 44. मग 44 मधून काय करा 16 वजा करून घ्या. मग 44 मधून जर 16 वजा केले मग 4तून 6 जातील का नाही जात. मग 14तून 6 गेले किती उत्तर येईल 8. 14तून 6 गेले किती येणार 8 येणार. त्याच्यानंतर हातच्याला 1 आला 1 आणि 1 2. 4तून 2 गेले किती येणार 2. किती आलं 28 आलं. पण चिन्ह कसं येणार वजा येणार. बघा चिन्ह कसं येणार वजा येणार कारण मोठी संख्या 44 आहे. पुन्हा भागिले बघा छेदाला काय का 21 अधिक वजा. मग अधिक वजा काय होतो वजा होतो. बरोबर आहे. 21 अधिक वजा मग काय येणार 21 वजा 9. बेरीज यांची काय होणार बेरीज आणि वजाबाकी याची काय होते वजाबाकी होते म्हणून 21 वजा 9. मग 12 अधिक बघा आता इकडे दिसतंय पुन्हा एकदा अधिक वजा वजा येणार. मग 12तून काय करा 28 वजा करा आणि 21 मधून 9 काय करा वजा करा. मग जर आता आपण 12तून 28 जात नाही मग 28 मधून 12 वजा करा. 8तून 2 गेले 6. 8तून 2 गेले 6. 2तून 1 गेला 1 16 आणि मोठी संख्या 28 आहे म्हणून वजाचं चिन्ह त्याला देऊन टाकलं. नंतर 21 मधून जर 9 गेले बघा काय केले आपण 21 मधून 9 केले तर किती उत्तर येणार 12 येणार. बरोबर आहे. किती उत्तर येणार 12 येणार. बघा आपण थोडक्यात इथं घेऊया. मग आपलं उत्तर आलंय वजा 16 भागिले 12 उत्तर आले. बरोबर आहे. मग काय करा आता याला 4च्या पाड्यामध्ये आपल्याला दिसतंय का 4 याला भाग जातो 4 चक 16 आणि 4 त्रिक 12 किती उत्तर आलं वजा 4 भागिले 3. वजा 4 भागिले 3. ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. बघा ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण बघू शकतोय का बॉडमासच्या नियमानुसार आज सगळ्या प्रकारचे पदावलीमध्ये आपण ए टू झेड प्रकारचे उदाहरणं सॉल्व्ह करून घेतले. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओ कसा वाटतोय तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय जय भीम जय बिरसा जय जोहार.